सनफायर आहे बरं काय, सनफायर. जायचं आहे खाण्या बघण्यात होय. फोन केलास का? वेस्ट मटेरियल आले तुम्ही बी. आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी आलेलो आहे. बघा इकडून कचरा आपला म्हणजे वेस्ट मटेरियल आलेलं आहे रिसायकलला. पाहू शकता इकडून आतमध्ये येत आहे. ॲज अन ॲग्रिकल्चर इंजिनियर टुडे वी हॅव कम इन हिअर फॉर द पर्पज ऑफ ग्राइंडिंग मशीन. काम. अरे व्हिडिओ काढायची जागा आहे का? कन्व्हेअर बेल्टने वरती कचरा येतो. सगळ्याच होईल पण कचऱ्याचं फार भविक. ते स्लरी बनवली आहे आणि स्लरी बनवल्यानंतर मग याच्यामध्ये ते टाकतात मिठूवरती. त्याच्यातून मग ते प्लास्टिकचा कचरा जो आहे तो पाण्यानं सर्व धुवून बाहेर काढतात. वेस्ट फक्त यामध्ये स्लरीमध्ये पेपरचं राहणार. वहाँ पे जो टीन है मतलब जो डेंसिटी वाला जो मटेरियल है या थोड़ा बहुत निकलता है या अलग टेस्ट पे इसमें आइडेंटिटी है. हाँ हाँ आइडेंटिटी है. हाँ इसमें पूरा डेट निकल जाता है. ये वाला जो ऊपर आता है वो एक रहता है. एक करना तो वही रहेगा. और एक कौन सा केमिकल है वो? ये रोडिन बोलते हैं उसको. ये रोडिन एक तो रूलेंट है. ये फाइटिंग के लिए ये प्लांट 24 आवर चलता है. और ये भी सप्लीमेंट है. वायर का ड्रेनेज का वायर का ड्रेनेज जो है ना अपन जाएंगे अपन मशीन में तो वायर लगी नहीं है पानी बाई जाते हैं उनको ड्रेन करने की कोशिश करते. याच्यातलंच पाण्याचं सेपरेशन होतं का? हाँ इसमें 99% पानी है इसमें. बाकी पेपर.
पाहू शकता ड्रायर आहे. ड्रायरमध्ये पेपर म्हणजे पेपरमध्ये पाणी काढून घेत आहे. मॉइड स्पीड बेसिक वेट सगळं दाखवत आहे इथं. हे कंट्रोल पॅनल आहे. किती RPMने कोणतं मशीन चालू आहे. हे पेपर रोल आहे असा बनतो. हे पाहू शकता पेपरचं प्रोडक्शन कसं केलं जात आहे. हा फिनिश पेपर बनलेला आहे इथं. पेपरची क्वालिटी चेक होत आहे. पेपर इथं बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता पेपर कसा बनतो. मायक्रो सेन्सर रेडिओ सेन्सर पेपरचा रोल आहे हा मित्रांनो. चल काही नाही त्याला आपण फायनल पेपर बनलेला आहे. त्याचा GSM चेक करायचा. GSM पेपरचं की आपण 3x3 वापरतोय त्यासाठी 3x3 वापरतोय. याचा GSM चेक करायचा. म्हणजे ग्रॅम पर स्क्वेअर मीटर मिळेल तुम्हाला. म्हणजे जो पेपर दाखवतो हे म्हणजे 359 ग्राम 70 ग्रॅमचा पेपर आहे. बरोबर. हे झालं. आता याचा GSM झाला 370. आपण याचा त्याची वेट बघणार. याची बस्टिंग फॅक्टर बघणार. याची स्ट्रेंथ बघणार आहे. तर हा ABF टेस्टर आहे. ABF टेस्टर. याची रिडिंग आली आहे 4.4. बरोबर आहे. ही 4.4 जे आलेले आहे नाही, हे 4.4 हे ही मिळालेली जी रिडिंग आहे ही बस्टिंग स्ट्रेंथ मिळाली. त्याच्यावरून BF काढायचा, बस्टिंग फॅक्टर काढायचा. ही जी रिडिंग आलेली आहे त्याला जर GSM ने जो आपला 370 आला त्याने डिवाइड केलं तर BF मिळतो. टेप आहे, स्टँडर्ड टेप आहे का. हे जे आपण 2 साइडेड टेप म्हणतो याला, डबल टेप. तर ह्याने याचं सगळं स्टँडर्ड असतं. लेंथ, विड्थ, या थ्रू आपण काय मेजर करतो. अप्लाय बॉन्ड चेक, अप्लाय बॉन्ड मेजर करतो. ओके. इथं रिडिंग दाखवतात आपल्याला. हां प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये कुठलंही मटेरियल असो त्याची टेस्टिंग कंपल्सरी असते. त्याची Wood असो की मेटल असो की पेपर असो. प्रोडक्शन करायचं तर त्याची टेस्टिंग होणार. हा, इनकमिंग आणि आउट गोईंग दोन्हीच पण. त्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ॲग्री इंडस्ट्रीत गेले तिथेही तुम्हाला मिळतं. याला एवढं द्यायचं. एक मिनिट.
एवढा लोड द्यायचा लोड एक- अप्लाय एक- केलाय एक प्रेशर मिनिटापर्यंत. आपण जे लोड देतो किलोन्यूटन मध्ये हम्म. वगैरे, पण याला किती याच्यात लागतो सर? नाही हे ऑलरेडी हे बनवलेलं आहे तेवढा लोड आपला हा. 1 मिनिटानंतर आपण याला लोड काढून घेऊ. अच्छा. हा काढू ना. याला कट करू. बघा आता त्याला कट झाले ते पार्ट. एक दाखवा फक्त. किती आली? 250. ज्यादा प्लाई बॉन्ड म्हणून ती रीडिंग नाही दाखव. प्लाई बॉन्ड ज्यादा वेगवेगळे लोड वेट द्यायचे ना. याला आपण शिरो ऍडजस्ट करावं लागतं. हम्म. समजा जवळपास झालंच. पुढे अशी ही रिडिंग आली हा. कोणती किती दाखवते? 120. हे जर कमी जर असेल ना प्लायबॉन्ड 400 पर्यंत, हा. तर खालची रिडिंग कवा जास्त असेल तर हे करतात. म्हणजे 230 आले. 220. याच्या रिडिंग आता ह्या 5 रिडिंग आहे ना, हम्म. ह्या रेंजमध्ये Average काढणार का नाही? हा 230, 240, Average. 250, 220 Parts मध्ये घे. हां, म्हणजे ॲव्हरेज येऊन जाईल. हे समजा 225 ॲव्हरेज आलं म्हणजे ओव्हरऑल टोटल शूटची. हां, तर हे हा जो आलं आहे हे फूट लॅबमध्ये रिडिंग येते. ओके. फूट लॅबमध्ये रिडिंग येते. ही 225 फूट लॅबमध्ये आली. हम्म. याला मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे 2.105. हम्म. यांनी मल्टिप्लाय केलं तर जूल पर मीटर स्क्वेअरमध्ये तुम्हाला प्लायबॉन्ड मिळतं. ही अशा पद्धतीने टेस्टिंग. याची क्रशिंग स्टेज म्हणजे पेपरला किती स्टिफनेस. हां हा BF पाहिला आपण. हा. तर डायरेक्ट निघतो का मग ते? नाही ती BS मिळाली. ब्रशिंग स्ट्रेंथ मिळाली. हां. त्याच्यावरून आपण BF काढणार बस्टिंग ओके, फॅक्टर. ओके. ती आली 4.4 रिडिंग आली हां होती. हां. डिवायडेड बाय 370. त्याचा BF आला आहे 11.8. Real time industrial experience. Wait.